महानगरपालिकेचे असणारे उमेदवार, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बाळमित्रांनो, या कालावधीमध्ये एक ऐतिहासिक जबाबदारी ही आपल्यावरती आलेली आहे आणि ती ऐतिहासिक जबाबदारी म्हणजे इथे जो लोकशाहीवादी आहे, संविधानवादी जो आहे, मानवतावादी जो आहे, तो या अगोदर काँग्रेस बरोबर होता, तो समाजवादी बरोबर होता, तो कम्युनिस्टांबरोबर होता, आज सगळं हातबल झाले. धर्माच्या नावाखाली हातबल झालेला आहे. आणि हातबल झाल्यामुळे तो आता फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या समूहाकडे एक आशा लावून बसलेला आहे, एक अपेक्षा बाळगतोय की हा जो मनुवादी आहे, पण हिंदू या शब्दाचा वापर करू धार्मिक तेढ निर्माण करू प्यादासारखा मुसलमानांना वापरतो आणि डोकं भडकवण्याचं कामकाज करतोय. याला आळा घालण्याचं, याला थांबवण्याचं आणि या देशामध्ये जो नरसंहार होईल ती थांबवण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकर विचाराच्या माणसाकडून करतोय, हे लक्षात घ्या. ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. आणि ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्याला पेलावीच लागेल. जे मनुवादी हिंदू या शब्दाचा वापर करतात, मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना विचार, की ते शंकराचार्याची 4 पीठं आहेत महत्वाची. आम्ही त्यावेळेस मागणी केली होती की बाबा महाराज सातारकर यांना असणारं एका पीठावरती बसवा. माझा आजही ओबीसी आव्हान आहे. की हे ओबीसी बरोबर आहेत की नाही, धर्मवादी मनुवादी हे ओबीसी बरोबर आहेत की नाहीत, याचा तपास करायचा असेल, शोधायचा असेल तर आपण RSS ला म्हणावं. अनेक संत आहेत सध्या, अनेक कीर्तनकार आहेत, प्रवर्तनकार आहेत की ज्या शंकराचार्याच्या गादीवरती बसू शकतात. एकाला बसवा. तुम्ही एकाला बसवलं तर मी असं म्हणेन तुम्ही धर्मामध्ये
बदल आणला, सुधारणा आणली, तशी असणारी परिस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थाने तुमचा असणारा ओबीसी वरती प्रेम आहे, त्यांना धर्मामध्ये स्थान आपण देत आहे. आणि ते स्थान जर दिलं नाही, शंकराचार्याचं स्थान दिलं नाही, तर ओबीसीने खुणगाट बांधली पाहिजे की हे आपल्याला वापरतात. हे पुन्हा आपल्याला शूद्र करायला निघालेले आहेत. मी नेहमी असणारं एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांनी आलुतेदार बलुतेदार यांच्या हातामध्ये तलवार दिली आणि एक साम्राज्य उभं केलं. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, पेशवाईचा कालखंड आला. पेशवाईने काय केले तर शिवाजी महाराजांनी दिलेली हातातली तलवार काढून घेतली आणि पुन्हा जातीचा व्यवसाय गळ्यामध्ये बांधला. पुन्हा गळ्यामध्ये जातीचा व्यवसाय बांधला. मित्रो, आजही पुन्हा आपल्याला दिसतंय की महात्मा फुले असतील, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आहेत, पेरियार आहेत, की आधी त्या काळी तलवार ही महत्वाची होती. आजच्या काळामध्ये पेन हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी तलवार हातामध्ये दिली आणि या माणसाने आपल्याला पेन हातामध्ये दिला. या आधुनिक काळातली असणारी तलवार, पेन ही तलवार आहे, हे आपण लक्षात घ्या. आधुनिक काळातली पेन ही तलवार आहे आणि ती तलवार आपल्या हातामध्ये दिली. आज ती तलवार काढून घेण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत. आज ते काढून घेण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत. तुम्हाला स्कॉलरशिप कशासाठी पाहिजे? तुम्हाला डिग्र्या कशासाठी पाहिजेत? अशा रीतीचे असणारे प्रश्न विचारल्या जात आहेत. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही शिकूच नाही. आणि म्हणून हा भेदरलेला जो माणूस आहे, हा जो भेदरलेला माणूस आहे, तो आज फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे, समूहाकडे आशेने बघतोय की ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी असेल, शाहू महाराजांनी असेल, पेरियारनी असेल, बाबासाहेबांनी असेल, इथली मनुवादी व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि लोकशाही आणि मानवतावादी व्यवस्था आणली, तिला टिकवण्यामध्ये हा पुढाकार घेईल ही त्याची अपेक्षा आहे. काळ ठरवण्यापेक्षा किंवा इतिहास ठरवण्यापेक्षा आपण ठरवायचं आहे की मी माझ्यासाठी आणि ज्यांची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी लोकशाही आणि संविधान मी टिकवणार आहे, ही खुणगाट मी बांधली पाहिजे. इथे प्रत्येक बसलेल्या माणसाने ठरवली पाहिजे. बांधली आहे का खुणगाट? 100%. हा बदल सर्वात मोठा बदल आहे, हे लक्षात घ्या. हा सर्वात मोठा बदल आहे, हे लक्षात घ्या.
बाबासाहेब नेहमी म्हणत असत की सत्ताधारी व्हा, आणि आज हाच बेधरलेला समूह आज असताना म्हणतोय की नेतृत्व घ्या, फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाने नेतृत्व घ्या आणि या मनुवाद्याला कायमचं गाडून टाका. ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. हे नवीन भांडण नाही, हे भांडण नवीन नाहीये, हे जुनच आहे. याचा असताना उल्लेख बाबासाहेबांनी 54-55 अलाहाबाद विश्वविद्यालयामध्ये ज्यावेळेस भाषण दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या देशातला माणूस हा द्वंद्वमध्ये आहे, संभ्रमात आहे, द्वंद्वमध्ये आहे, संभ्रमात आहे. स्वातंत्र्यानंतर इथली असणारी राज्य व्यवस्था ही संविधानाच्या सिद्धांतावरती चालेल, म्हणजे माणुसकीच्या सिद्धांतावरती चालेल, भाईचाऱ्याच्या व्यवस्थेवरती चालेल, बंधुत्वाच्या व्यवस्थेवरती चालेल आणि स्वातंत्र्याच्या विचारावरती चालेल. पण ते म्हटले प्रत्यक्षात या देशामधला माणूस हा मनुवाद्याच्या विचाराने चाललाय. मनुवाद्याच्या विचाराने चाललेला आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की हे दोन्ही रस्ते समांतर नाही आहेत, तर एक दक्षिणेला जातो तर एक उत्तरेला जातो. काही काळ बाबासाहेब म्हणाले की तुम्ही असताना तुमचे पाय फाकू शकता आणि जगण्याचा प्रयत्न करू शकाल, पण पाय पूर्ण फाकले, फाकायला अजून जागा राहिली नाही, तर तुमच्या शरीरावरती परिणाम व्हायला सुरुवात. बाबासाहेबांचा सांगण्याचा मतितार्थ हा होता की या देशाच्या नागरिकाला एक दिवस असा येईल की या दोन मार्गापैकी एक मार्ग निवडावा लागेल. या दोन मार्गापैकी एक मार्ग निवडावा लागेल आणि तो निवडल्याशिवाय या देशामध्ये शांतता राहणार नाही, हे लक्षात घ्या. आज मित्रो, आपण अशांतता बघतोय, इथं दंगल कधी होईल मग कळत नाही, नरसंहार कधी होईल हे कळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यातून मार्ग काढायचा असेल तर फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसालाच मार्ग काढता येईल, हे आपण लक्षात घ्या. आणि हीच एक ऐतिहासिक जबाबदारी आहे, हे आपण लक्षात घ्या. सत्ता हे नुसतं टेंडर नाही, सत्ता हे विचाराचं केंद्र आहे, हे लक्षात घ्या. सत्ता एक विचाराचं केंद्र आहे आणि त्याच विचाराची चर्चा पुढे जाते. आज सत्तेवरती कोण बसले तर मनुवादी सत्तेवरती बसलाय आणि म्हणून तो म्हणतोय की हे संविधान मी बदलणार. याचं कारण की ते मनुवाद्याच्या विरोधात आहे.
हे मनुवादाच्या विरोधात आहे. इथल्या फुले शाहू आंबेडकरी विचारातल्या माणसाला हे संविधान टिकलं पाहिजे हे बघायचं असेल तर त्यांनी सत्तेवरती बसायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे. सत्ता जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ना लोकशाही टिकू शकू ना इथला असताना संविधान टिकू शकू. ना इथला लोकशाही टिकू शकू ना इथला असताना संविधान टिकू शकू. संविधान आणि लोकशाही टिकायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सत्तेमध्ये जायचं असेल तर काय केलं पाहिजे? एकत्र येऊन कोणाला आग लावायची? सुपारी घेऊन आलेलं आहे ते लक्षात घ्या. एकत्र येऊन विचार टिकणार आहेत का? नाही. विचार टिकवायचा असेल तर सत्ता हस्तगत करणं गरजेचं आहे आणि सत्ता हस्तगत करून ते विचार रुजवणं हा त्याच्यातला महत्वाचा हे लक्षात घ्या. आता हा सत्ता हस्तगत करायचा असेल तर काय करावं लागेल? स्वतःचं नुसतं मतदान करून चालणार नाही. स्वतःचं मतदान करून त्या ठिकाणी नुसतं चालणार नाही तर आपल्या बरोबर 2 अधिक मतदान आपण आणलं पाहिजे. आपलं मतदान आणि 2 मतदान किती होतात? म्हणजे आजच्या फुले शाहू आंबेडकरी मतदानापेक्षा 3 पट मतदान झालं तर आपण जिंकणार की नाही? मग हे 2 मत आणण्यासाठी फक्त उमेदवारांनीच काम करायचं का? की पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच करायचं? हे जे निवडणुकीपासून आपण जे फारकत घेतो ना, निवडणुकीपासून आपण जी फारकत घेतो, मला काय घेणं देणं, तो निवडून येईल, तो बघेल, हे जे आपल्याला पेरल्या जातात हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. मी जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे तर माझं हे कर्तव्य आहे की त्या विचाराचा माणूस हा सत्तेमध्ये बसला पाहिजे आणि त्या विचाराचा माणूस सत्तेमध्ये बसायचा असेल तर मला प्रयत्न करणं गरजेचं आहे. उमेदवार प्रयत्न करेल, पक्ष प्रयत्न करेल, पण मी सुद्धा प्रयत्न करणार, ही खूणगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. इलेक्शन हे विचारांचं इलेक्शन आहे. इलेक्शन हे विचारांचं इलेक्शन आहे आणि विचारांवरती आपण पगडा ठेवायचा असेल, हाबी व्हायचा असेल तर आपल्याला सत्ता हस्तगत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज अनेक जण मला असं विचारतात, मुंबईमध्ये केली, इथं का केली नाही? मी त्यांना म्हणत असतो की जिथे पाटीलकी व्यवस्था लोकशाहीवादी झाली
तिथे युती झाली. जिथे पाटीलकी कायम राहिली, जिथे पाटीलकी कायम राहिली तिथे युती झाली नाही. का पाटील शाही म्हणजे दंडुलकीशाही. आणि म्हणून आपण आपल्या उद्देशाशी टिकून राहिलं पाहिजे. आपल्या उद्देशाशी आपण टिकून राहिलो तर आपण पल्ला गाठू शकतो, हे लक्षात घ्या. निवडणुका जिंकणं आणि हारणं हा एक भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जिंकण्यासाठी आपण निवडणुका लढतो याच्याबद्दल दुमत नाही, दुमत नाही. पण निवडणुका हारलो तरी या देशातलं 30% मतदान घेऊन आपण जर हारलो, या देशातलं 30% मतदान घेऊन आपण हारलो तरी चर्चा काय असते की ते लोकशाहीवादी आणि संविधानवादी जनतेची ताकद या देशामध्ये 30% आहे आणि तिला डावलून चालता येणार नाही, तिला बाजूला सारखून चालणार नाही. आजची जी व्यवस्था संविधानवादी आणि लोकशाहीवादी जी आहे तिला आपण टिकून धरतो हे लक्षात घ्या. जिंकणं महत्वाचं आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण इथे लोकशाहीवादी आणि संविधानवादी, मानवतावादी, स्वातंत्र्यवादी संख्या किती आहे हेही दाखवणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि मतातून जे दिसतं हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे की उमेदवारांनी गाड्या किती लावल्या, त्यांनी बॅनर किती लावले, त्यांनी पोस्टर किती लावले, याच्यामध्ये आपण असा प्रचार बघत असतो. पण आपला विरोधक काय करत असतो? आपला विरोधक हा गल्लोगल्ली आणि घरोघरी फिरत असतो आणि मतदान काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो काय उमेदवार नसतो, पण तो मनुवादी विचाराचा पायक आहे आणि ती झालं पाहिजे म्हणून तो करतो. चुकीचा असेल पण तो त्याच्या विचाराची प्रामाणिक आहे. आपल्याला सुद्धा उद्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस हा सत्तेमध्ये बसला पाहिजे. तर माझी जबाबदारी आहे की मी सुद्धा माझ्या गल्लीमध्ये, माझ्या वस्तीमध्ये माझ्या उमेदवाराचा, माझ्या पक्षाचा हा प्रचार मी केल्याशिवाय राहणार नाही. ही खूणगाठ इथल्या सगळ्यांनी मानली पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर यश आपल्याशी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. उद्याचे पैसे वाटतील, वाटू द्या. दबाव तंत्र वापरल्या जाईल, वापरू द्या. आपला निश्चय ठाम असेल तर आपण डगमगणार. आणि म्हणून एक निश्चय आपण केला पाहिजे की महानगरपालिकेची ही निवडणूक आहे. कोण म्हणे लहान निवडणूक आहे, मान्य आहे मला, लहान निवडणूक आहे. पण सत्तेची आणि विचाराची प्रेरणा ज्याला आपण म्हणतो, सत्तेची आणि विचाराची प्रेरणा ही खालून सुरुवात होते. ती खालून सुरुवात होते, वरपर्यंत जाते. तेव्हा या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले
तर 5 वर्ष हाच प्रचार केला जाईल की वंचित आघाडीचे असणारे उमेदवार त्यांनी अमुक मांडलं तमुक मांडलं, या स्वरूपाचं मांडलं त्या स्वरूपाचं मांडलं. तुम्ही रुजवण्याचं कामकाज करताय हे लक्षात घ्या. जे आज मनुवादी करायला बघतायत की इथला मुसलमान बदमाश आहे, इथला मुसलमान बदमाश आहे, त्याला आपण सुधारलं पाहिजे आणि म्हणून सांगितलं जातं इथल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र या. सगळ्या हिंदूंनी एकत्र या. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की ज्यावेळेस आपण ओबीसी मध्ये बसणार त्यावेळेस आपण विचारलं पाहिजे की बा इथे बाबा महाराज सातारकर असतील किंवा इथला असणारे इंदुरीकर महाराज असतील, यांना तुम्ही शंकराचार्य का करत नाही याचा खुलासा विचारा. बाबा महाराज आता नाहीये, इंदुरीकर महाराज तर आहेत, त्यांना का शंकराचार्य करत नाहीत हे आपण विचारायला आणि मांडले पाहिजेत. आणि म्हणून मित्रो, ज्याला आवाज आपण म्हणतो, ज्यांना आपल्या स्वतःच्या व्यथा मांडावाशा वाटतात परंतु संख्या नाही. उद्या असताना कुंभारांनी ठरवला मोर्चा काढायचा, मोर्चा निघेल, पण तो 1000, 2000, 10,000 मी नेहमी म्हणत असतो की सभेतील संख्या आणि मोर्चातील संख्या हे एक आपला संदेश देते. फुले शाहू आंबेडकरी विचाराचा लाखो माणसं असल्यामुळे ते एकत्र जमले की चर्चा हीच सुरुवात होते. चर्चा हीच सुरुवात होते की हे मानवतावादी आहेत, हे लोकशाहीवादी आहेत, हे संविधानवादी आहेत, हे भाईचारावादी आहेत. पण कुंभार समाजाने मोर्चा काढला, शंकराचार्यासाठी मोर्चा काढला, तरी ती चर्चा होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्यालाच असणारा या उपेक्षित वर्गाचा असणारा आवाज हा उठवावा लागेल. सामाजिक इश्यूवरती घेऊन त्याला असणारा उभा करावा लागेल. आणि म्हणून मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की जो कार्यक्रम इथं असताना सोमनाथ साळुंकेने आपल्याला दिला की माझी जबाबदारी ह्या इलेक्शन मध्ये काय, माझी जबाबदारी ह्या इलेक्शन मध्ये काय, तर मी 10 मुसलमानांना भेटलो पाहिजे, त्यांना वंचितला मतदान करण्यासाठी समजूत घातली पाहिजे. इथल्या असणाऱ्या ओबीसी जो आहे आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा मी जसं म्हटलं शंकराचार्याच्या गादीचा मुद्दा असेल, याला धरून वंचितकडे आल्याशिवाय हे अंमल होणार नाही याचा आपल्याला गवाही द्यावी लागेल. इथं ख्रिश्चनांवरती हल्ले होतात त्याची गवाही आपल्याला द्यावी लागेल. इथला लिंगायत समूह आहे, बसवेश्वरांचे विचार याला मान्यता मिळाली पाहिजे म्हणून तो लढतोय, वेगळा धर्म स्थापनेची मागणी करतोय. आपण आता बघत असाल की जैन मोर्चे काढायला लागले कारण का त्यांची मंदिरं पाडायला लागली.
हा जो वेगवेगळा समूह लोकशाहीमध्ये होता आणि म्हणून कधी भीत नव्हता, आता त्याला वाटायला लागले की आपण आता हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत. आणि त्याला जर आपण समजावून सांगितलं की तो वंचित बरोबर राहिला तर इथली लोकशाही टिकते, तर तो आपल्या बरोबर यायला तयार. आणि म्हणून या वर्गाबरोबर नातं जोडत आपण ह्या 22च्या 22 उमेदवाराला जिंकवलं पाहिजे. या 22 उमेदवारांची निशाणी काय? तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करा. आणि ही जी ऐतिहासिक जबाबदारी आलेली आहे की या देशाचं नेतृत्व करण्याची जी जबाबदारी आलेली आहे ती आपण गमावू नका, एवढं बोलतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत.